अलिबाग कातळपाडा येथे लोखंडी जिन्याचा काम करताना विजेचा धक्का लागून सौरभ भालचंद्र पाटील वय 27 वर्ष राहणार शहाबाज या तरुणाचा अंत झाला आहे। पेजारी नागोटणे महामार्गावरील एका घरात लोखंडी दार बसवण्याचा काम सुरू असताना हा अपघात घडला। विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली होती। तसेच सौरभ विशुद्ध अवस्थेत होता। सहकाऱ्यांनी त्याला प्रथम चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात मग अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र गंभीर जखमी सौरभला उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांचे नाव देण्याची मागणी भाजप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी केली आहे। कोकणाच्या विकासात अंतुले यांचे मोठे योगदान असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला। रायगड जिल्ह्याला रायगड हे नाव देण्यामागे अंतुलेंची भूमिका महत्त्वाची होती असेही त्यांनी नमूद केले। संजय निराधार योजना आणि शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी यांसारखे निर्णय अंतुलेंनी घेतल्याची आठवण त्यांनी करून दिली। ज्यांना अंतुले साहेबांनी मोठे केले तेच त्यांना विसरले अशी टीकाही पंडित पाटीलांनी केली। नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आपली जनगणना आपला विकास या संदेशासह जनगणना जनजागृती मोहिमेला गती देण्यात आली आहे। मुख्यालय परिसरात आकर्षक फलक उभारून नागरिकांना जनगणनेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले। स्वगणनेत सहभाग घ्या असे आवाहन नागरिकांना करण्यात आले। कार्यक्रमास महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांची उपस्थिती होती। अधिकारी आणि कर्मचारी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्याने कार्यक्रमाला वेगळे आकर्षण लाभले। हाळखुर्द ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे जुना मुंबई पुणे महामार्गालगत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाला आग लागून परिसर धुराने व्यापला आहे। अनेक दिवस कचरा न उचलल्याने हा ढीग वाढत गेला आणि अखेर त्याला आग लागली असे स्थानिकांनी सांगितले। काळ्या धुरामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचा त्रासाचा सामना करावा लागत आहे। वाढत्या उष्णतेत या आगीमुळे तापमानातही भर पडत असून पर्यावरणीय संतुलन धोक्यात आल्याची भीती व्यक्त होत आहे। प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उमटत आहे। अलिबागच्या उमटे धरणातील गाळ काढणे व दुरुस्तीसाठी भरीव निधीची तरतूद करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सचिन राऊळ यांनी दिशा समिती बैठकीत केली होती। खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे व आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्यांची जीवनवाहिनी असलेल्या उमटे धरणाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला। यावर खासदार तटकरे यांनी जिल्हा परिषदेला 5 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या। धरणातील गाळ काढून शुद्धीकरण योजना राबवण्याची मागणी जोर धरत आहे। पनवेल शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने प्रत्येक शनिवारी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे। या उपक्रमाचं सर्व स्तरांतून स्वागत होत असून महापौर नितीन पाटील यांनीही या संकल्पनेचे कौतुक केले आहे। प्रभाग क्रमांक 17 मधील नवीन पनवेल येथील अभ्युदय बँक चौकातून मोहिमेची सुरुवात करण्यात आली। झोपडपट्ट्या, वस्त्या, गावे, वाडे तसेच सोसायटी परिसरात विशेष लक्ष केंद्रित करून मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेला वेग देण्यात आला आहे। या मोहिमेत शेकडो स्वच्छता कर्मचारी, अधिकारी आणि स्वच्छता दूत सहभागी झाले आहेत। खालापूर तहसील कार्यालयात महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील 106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले। त्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो। यावेळी तहसीलदार अभय चव्हाण यांनी उपस्थित नागरिक, अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम पार पडला। महामार्ग पोलीस केंद्र पळसपे, नवी मुंबई येथील 6 पोलीस अंमलदारांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज चौधरी तसेच पोलीस हवालदार विनोद भोईर, निलेश चव्हाण, सचिन पवार, अमित परदेशी आणि किरण महाजन यांचा या सन्मानात समावेश आहे। नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला। महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। सफाई कर्मचारी, पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी तसेच महत्त्वाच्या सेवेत योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले। महापौरांनी नवी मुंबई स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे योगदान अनमोल असल्याचे सांगितले। कार्यक्रमास अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।